मराठा आरक्षण सुनावणी संदर्भातली एक मोठी अपडेट हाती येते प्रशांत। जवळपास अर्धा तास सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आत्ताच्या घडीला सुप्रीम कोर्टातली सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती 15 मार्चला आता होणार आहे। एकतर 8 ते 18 मार्च असं एक वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने जे निश्चित केलेलं होतं तशा पद्धतीने आता ही सुनावणी पार पडणार नाहीये, कारण दरम्यानच्या काळामध्ये काही वेगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत। आजच्या सुनावणीमध्ये सगळ्यात मोठा युक्तिवाद जो आहे तो या मागणीवरून झाला की केवळ महाराष्ट्रापुरतं हे प्रकरण मर्यादित नाही आणि त्यामुळे इतर राज्यांना नोटीस पाठवल्या पाहिजेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं सुद्धा या मागणीला होकार दिला, पण विरोधी बाजूनं याला नकार दिला होता। त्यांचं म्हणणं आहे की केवळ महाराष्ट्रापुरतं हे प्रकरण आहे, त्यामुळं कोर्टानं अजून नोटीस पाठवण्यासंदर्भातला आपला निर्णय दिलेला नाहीये। पण एक निश्चित आहे की कोर्टाने एक कमेंट केली की आम्ही 15 मार्चला या संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे ती ठेवू आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुकुल रोहतगी यांनी पुन्हा कोर्टाच्या निदर्शनास हे आणून दिलं की जेव्हा आम्ही या नोटिसा पाठवण्यासंदर्भातल्या मागण्यांच्या बाबत कोर्टाला विनवणी करतो आहे तेव्हा खरं तर ही स्थगिती जी आहे ती आमच्या विरोधातली आहे आणि तरीसुद्धा आम्ही म्हणजे या स्थगितीनं आम्हाला आमच्यावरती परिणाम जरी झालेला असला तरी आम्ही ही मागणी करतो हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं। आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल जरी असं म्हणत असले की स्टेट्सला नोटिसा गेल्या पाहिजेत तरीसुद्धा जेव्हा सर्व राज्यांना नोटिसा जातील त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य याच्यामध्ये मेरिटच्या आधारावरती एकमेकांच्या विरोधात उभे असतील हे सुद्धा मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं। कोर्ट वेगवेगळ्या बाजू ऐकतंय, पण आत्ताच्या घडीला प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी 8 ते 18 अशा पद्धतीचं वेळापत्रक आता फॉलो होणार नाहीये। 15 मार्चला कदाचित पुढची सुनावणी होईल आणि नोटीस पाठवण्यासंदर्भात इतर राज्यांना कोर्ट काय म्हणतंय अगदी आपल्याला थोड्या वेळात कळेल। विनोद पाटलांकडे आपण जाऊयात। मी पुन्हा एकदा प्रशांत तुझ्याकडे येते। विनोद पाटीलची आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट, वेळापत्रक आता नसेल, आता 15 मार्चला पुढची सुनावणी होणार आहे। काय तुमचं मत आहे, काय पहिली प्रतिक्रिया? न्यायालयाने आत्तापर्यंत निर्णयाचं वाचन पूर्णतः केलेलं नाही आहे। न्यायालय निर्णयाचं वाचन आता करणार आहे। न्यायालय कोणत्या कोणत्या वकिलांनी काय काय सांगितलं ते नोट डाऊन त्या ठिकाणी करत आहे। फक्त एक भाष्य न्यायालयाने आत्तापर्यंत केलेलं आहे की सर्व राज्यांना नोटीस काढली पाहिजे का हे केंद्र सरकारला विचारलं। केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका सांगितली आणि राज्य सरकारची आमची मागणी होती की सर्वांना एकत्रित करावं। पुढचं वेळापत्रक अजून माननीय न्यायालयाने जाहीर केलेलं नाही। थोड्या वेळात ते तारीख आणि काय काय डायरेक्शन्स आहेत ते जाहीर करतील। अवघ्या 5 मिनिटात त्याची आम्हाला प्रतीक्षा आहे। अच्छा, पण मग जर का आता हे सगळं प्रकरण पुढे गेलं तर त्याचा अर्थातच फटका बसणार आहे। किती परिणाम, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी जरी ते पुढे जात आहे म्हणजे इतर राज्यांना पार्टी करून घेण्यासाठी किंवा त्यांना नोटिसा देण्यासाठी, तरी सुद्धा महाराष्ट्राला, मराठा समाजाला त्याचा कसा फटका बसणार आहे? नाही, निश्चित मराठा समाजाला याचं सगळ्यात मोठं नुकसान आहे, कारण की मागचं वर्ष आमचं स्थगितीमध्ये गेलं आणि मी आपल्याला पहिलं सांगितल्याप्रमाणे सर्व राज्य जर टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये वेळ काढूपणा करत गेले, म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागत गेले तर तो अधिकार सगळ्यांना असेल, कारण की सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे। म्हणणं कधी मांडायचा त्यांना अधिकार आहे, कायद्यामध्ये तशी पळवाट आहे। त्यामुळे याचं नुकसान होऊ शकतं आणि मराठा आरक्षणावरची असलेली स्थगिती याच्यामुळे आमचं नुकसान होतं आहे। आजचा निर्णय एका बाजूने सकारात्मक असला तर दुसऱ्या बाजूने फार दुर्दैवी आहे, कारण आज आमच्यावर स्थगिती आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने राज्य सरकारमध्ये हातामध्ये असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी जाहीर कराव्या। अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा मुद्दा उपस्थित करताय की एका बाजूने जरी थोडासा दिलासा मिळत असला तरी दुसऱ्या बाजूने सुनावणी लांबणीवरती गेल्यामुळे स्थगिती उठायला सुद्धा तितकाच विलंब लागणार आहे। आज सकाळपासून कोर्टात नेमकं काय काय झालं तर मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडायला सुरुवात केली। आजपासून खरं तर एक नियमित सुनावणीचं वेळापत्रक आखलेलं होतं आणि त्यानुसारच ही सुनावणी होणं अपेक्षित होतं। पण मुकुल रोहतगी यांनी पहिला मुद्दा मांडला की महाराष्ट्र राज्याप्रमाणे इतर राज्यांच्या सुद्धा आरक्षणाच्या ज्या केसेस आहेत त्या प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टात आणि त्या सर्वांना पार्टी करून घेण्यात यावं आणि त्यांना सुद्धा नोटिसा दिल्या जाव्यात। प्रशांतकडे अपडेट आहे, आपण प्रशांतकडे जातोय। प्रशांत,
आजच्या सुनावणीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की इतर राज्य जे आहेत त्यांना सुद्धा नोटीस जावी, तर खंडपीठानं हा मुद्दा जो आहे तो मान्य केलेला आहे अच्छा. आणि इतर राज्यांना सुद्धा या सगळ्या संदर्भात नोटिसा जाणार आहेत. ती प्रक्रिया नेमकी कशी असेल हे खंडपीठ आता सांगतंय, पण 15 मार्चला कदाचित पुढची सुनावणी होऊ शकते आणि या संदर्भात नोटिसा ज्या आहेत त्या पाठवण्यास कोर्टानं होकार दर्शवलेला आहे. ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणायला हवी. नाही, खूप मोठी अपडेट. आणि जर का विनोद पाटील आपल्यासोबत असतील तर त्यांना ही अपडेट सांगूयात आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊयात. विनोद पाटील जी, सरकारची ही बाब मान्य करण्यात आली आणि खंडपीठाकडनं सांगण्यात आलंय की इतर राज्यांना सुद्धा नोटिसा जातील. तुमची प्रतिक्रिया? कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, परंतु मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यानची ही सगळ्यात मोठी बातमी आज दिवसभरातली आहे की इतर राज्य, ज्या राज्यांच्या आरक्षणाच्या याचिका प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टामध्ये, ज्याच्यावर स्टे नाहीये, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्याच्या आरक्षणाच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं स्टे आणलेला आहे, पण इतर राज्यांना सुद्धा पक्षकार बनवावं, त्यांनाही सहभागी करून घेतलं जावं, अशी भूमिका आज राज्य सरकारच्या वतीनं कोर्टात मांडली गेली. आणि इतर राज्य जर का सहभागी झाले तर अर्थातच केंद्र सरकारला सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल, कारण मग हा देशाचा मुद्दा बनतो आणि म्हणूनच इतर राज्य पार्टी होणं सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं होतं. या केसला अधिक बळकटी देणारं होतं, याचिकेला अधिक ताकदवान बनवणारं होतं आणि ती मागणी मान्य झालेली आहे. 15 मार्चला पुढची सुनावणी होणार आहे आणि इतर राज्यांना सुद्धा आता नोटिसा बजावल्या जातील आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी. त्यामुळे आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे 8 मार्च ते 18 मार्च अशी सुनावणी होणार होती, ती सुनावणी आता होणार नाहीये. सर्व राज्यांना नोटिसा जातील. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं त्यासाठी परवानगी दिलेली आहे. प्रशांत, जर तू असशील आणि तुझ्यापर्यंत आवाज येत असेल तर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता राज्य सरकारनं केलेल्या अर्जाचा, त्याचं काय झालं? सगळ्यात महत्त्वाची आजची घडामोड ही म्हणायला हवी की आता 15 मार्चला पुढची सुनावणी होते आणि इतर राज्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये आणण्याचा जो सरकारचा प्रयत्न होता तो पहिल्या टप्प्यामध्ये तरी यशस्वी झालेला आहे, कारण या सगळ्या प्रकरणावरून सर्व राज्यांना नोटीस देणार असं खंडपीठानं म्हटलेलं आहे. आता ही नोटीस इतर राज्यांना देण्याची गरज का पडली हा जर आपण विचार केला तर राज्य सरकारच्या वतीनं हे सांगण्यात येत होतं की हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असा विषय नाही आहे, कारण जर 50% आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन असेल तर ते केवळ महाराष्ट्रामध्ये झालेलं नाहीये, इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे आणि त्या मुद्द्यावरती ही मागणी करण्यात येत होती की इतर राज्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. विरोधी बाजू जे आहेत मराठा आरक्षणाच्या त्यांनी याला विरोध केला होता, मात्र केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल जे सर्वोच्च वकील आहेत केंद्र सरकारचे, त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं होतं की इतर राज्यांचा सुद्धा याच्यामध्ये विचार व्हायला हवा, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते. आणि त्यामुळं खंडपीठानं आता ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि सर्व राज्यांना नोटिसा ज्या आहेत त्या जाणार आहेत. त्यामुळं त्या राज्यामधले जे विषय आहेत आरक्षणाचे त्याचा सुद्धा आता एकत्रितपणे विचार जो आहे तो या मराठा आरक्षणाच्या केसनं होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये नेमक्या नोटिसांचा अर्थ काय होतो, काय त्याच्यामध्ये इतर राज्यांचं म्हणणं पुढे येईल हे आपल्याला कदाचित थोडंसं नंतर कळेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचं प्रकरण जे आहे ते इतर राज्यांशी जोडण्यामध्ये महाराष्ट्र सरकार यशस्वी झालेलं आहे असा एक प्राथमिक अर्थ जो आहे तो आपण नक्कीच आजच्या सुनावणीवरनं काढू शकतो, ज्या अर्थी खंडपीठानं ही मागणी मान्य केलेली आहे इतर राज्यांना याच्यामध्ये नोटीस पाठवण्याची. अर्थात ही जमेची बाजू सरकारसाठी ठरेल, कारण जे आरक्षणाच्या बाजूनं आहेत, जे आरक्षणाच्या बाजूनं प्रयत्न करतात त्यांचा सुद्धा भर या बाबीवरती होता. प्रशांत, दुसरा मुद्दा की 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेतली जावी याचा अर्ज करण्यात आला होता, त्याबद्दल काही भाष्य झालं का, त्याबद्दल काही युक्तिवाद झाला का? खरं तर आजच्या सुनावणीचं वैशिष्ट्यच हे म्हणायला हवं की या मागणीबद्दल काही युक्तिवाद फार होताना दिसलेले नाही आहेत. आज सगळा भर जो आहे राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादांचा तो हाच होता की इतर राज्यांना सुद्धा याच्यामध्ये पार्टी करण्यात यावं आणि राज्यांना नोटीस पाठवण्यात यावी. 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाबाबत याच्यात मला तरी कुठं असं आढळलेलं नाही आहे युक्तिवाद करतानाच. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी झाली. प्रशांतकडे आपण जाऊयात, काही मोठ्या अपडेट्स प्रशांतकडे. प्रशांत, ज्ञानदा, 15 मार्चला मराठा आरक्षणाची आता पुढची सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं कुठल्या बाबींचा कोर्ट विचार करणार आहे तर ते इश्यूसुद्धा कोर्टानं निश्चित केलेले आहेत. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
इंदिरा साहनींचं जे जजमेंट आहे की ज्या जजमेंटनुसार असा अर्थ काढला जातो की आरक्षण 50% वरती गेलं नाही पाहिजे, तर त्या जजमेंटला पुन्हा एकदा पुनर्विलोकन करण्याची गरज आहे का, हा मुद्दा जो आहे तो आता या सुनावणीमध्ये येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लार्जर बेंचची जी मागणी आहेत तर त्याच्या संदर्भातला सुद्धा विचार जो आहे तो या सगळ्या अनुषंगानं होईल. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आहे की इंदिरा साहनी प्रकरणाचा मराठा आरक्षणामध्ये काही परिणाम होतोय की नाही, या मुद्द्यावरती आता पुढची सुनावणी होणार आहे. इंदिरा साहनीचं जजमेंट नेमकं काय आहे, तर त्या जजमेंटनुसार असा अर्थ काढला जातो की 50% मर्यादेच्या पुढे आरक्षण गेलं नाही पाहिजे. आणि कदाचित इतर राज्यांना जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे ती सुद्धा याच अनुषंगानं पाठवली गेलेली असावी. आज राज्य सरकारचा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो याच मुद्द्यावरती आधारित होता की इतर राज्यांना सुद्धा याच्यामध्ये पार्टी केलेलं पाहिजे आणि ती मागणी कोर्टानं मान्य केली. 15 मार्च ही पुढची तारीख आहे सुनावणीची आणि त्या तारखेला कुठल्या मुद्द्यांवरती कोर्ट सुनावणी करणार आहे हे इश्यू सुद्धा निश्चित झालेले आहेत. इंदिरा साहनी जजमेंटचा पुनर्विचार करायचा की नाही, आणि साहजिक आहे जर पुनर्विचार करायचा असेल तर लार्जर बेंच सुद्धा गठीत करावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टाची जी पद्धत आहे त्याच्यानुसार ज्या खंडपीठानं तो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये किती न्यायमूर्ती होते त्याच्यापेक्षा जास्त मोठं खंडपीठ लागतं जर त्याचं पुनर्विलोकन करायचं असेल तर. त्यामुळं राज्य सरकारच्या 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या मागणीचा जो निकाल आहे तो सुद्धा त्याच वेळी लागेल. जर कोर्टाला असं वाटलं की इंदिरा साहनींच्या जजमेंटचं पुनर्विलोकन आवश्यक आहे तर आपोआप त्याच्यापेक्षा मोठं खंडपीठ जे आहे ते गठीत करावं लागेल. त्यामुळं आजच्या सुनावणीचा सार हाच आहे की एकतर राज्य सरकारच्या वतीनं जी प्रमुख मागणी रेटली गेलेली होती की इतर राज्यांना पार्टी करा, ती मान्य झालेली आहे आणि पुढची तारीख आता 15 मार्च ठरलेली आहे. यामुळे आरक्षणाला विलंब होणार आहे हे तरी नक्की आहे, पण जमेच्या बाजू या दोन आहेत. एकतर इंदिरा साहनी यांच्या केसचं पुनर्विलोकन करायचं की नाही याबद्दलची चर्चा होणं जसं तू सांगितलंस, आणि दुसरं म्हणजे मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्याची मागणी. तर हे दोन मुद्दे मराठा आरक्षणाचा जर आपण विचार केला तर किती गरजेचे आहेत, किती महत्त्वाचे आहेत? खरं तर सातत्यानं हा मुद्दा येत होता की मराठा आरक्षण जे सरकारनं दिलं किंवा ते देताना सुद्धा असं सगळ्यात महत्त्वाची भीती जी आहे ती हीच व्यक्त केली जात होती की 50% पुढं आरक्षण देता येतं की नाही. आत्तासुद्धा जे विरोधी याचिकाकर्ते आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे त्यांचं म्हणणं हेच आहे की 50%ची जी मर्यादा आहे ती ब्रीच झालेली आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत होतं की ही मर्यादा केवळ आम्ही उल्लंघलेली नाही आहे, केंद्र सरकारचं जे 10% आर्थिक आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती मर्यादा ओलांडली गेली आहेच. आणि त्यामुळं आता या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या आजवरच्या सगळ्या इतिहासामध्ये आता इंदिरा साहनींचं म्हणजे 50% आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो इन्व्हॉल्व होणार की नाही याचं उत्तर आता आपल्याला 15 मार्चला कळेल. पण राज्य सरकारच्या वतीनं जर आपण एक सुनावणीचा अर्थ काढायला गेलो तर एक पहिली किमान एक त्यांची चाल यशस्वी झालेली आहे की केवळ महाराष्ट्रापुरतं हे प्रकरण मर्यादित न ठेवता इतर राज्यांना सुद्धा याच्यामध्ये जोडण्यात सरकारला यश आलेलं आहे. कारण कोर्टानं ही मागणी मान्य केलेली आहे आणि सर्व राज्यांना आता नोटिसा जाणार आहेत. प्रशांत, आपल्या प्रेक्षकांसाठी सविस्तरपणे की आज युक्तिवाद सुरू झाल्यापासून नेमकं कोर्टात काय काय झालं? ज्ञानदा, आज सकाळी 10:30 वाजता हा जेव्हा युक्तिवाद सुरू झाला तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं की 5 फेब्रुवारीला कोर्टानं जे एक वेळापत्रक ठरवलेलं होतं 8 ते 18 मार्च अशा पद्धतीनं अंतिम सुनावणी करण्याचं, तर ते फॉलो होणार, तशाच पद्धतीनं सगळी सुनावणी होणार की दरम्यानच्या काळामध्ये जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याचा विचार कोर्ट करणार. सुरुवात मुकुल रोहतगींनी केली जे राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करतात आणि त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला की केवळ आणि केवळ महाराष्ट्रापुरता हा मुद्दा लागू नाहीये, तुम्ही इतर राज्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. कपिल सिब्बल यांनी त्याला जोड दिली आणि त्यांनी सांगितलं की सर्व राज्यांना नोटिसा दिल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सुद्धा त्यांचं म्हणणं काय आहे हे विचारलं. त्यांनी असं सांगितलं की इथं राज्य सरकारच्या वतीनं वकील असं म्हणतात की नोटीस दिली गेली पाहिजे, केंद्राला काय वाटतं. त्याच्यावरती के वेणुगोपाल जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांनी सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये राज्यांच्या अधिकारांचा प्रश्न जो आहे तो निश्चितपणे आहे आणि ओबीसी कमिशनचे जे अधिकार आहेत त्याच्या संदर्भातला सुद्धा उहापोह या निमित्तानं होऊ शकतो आणि त्यामुळे नोटिसा दिल्या गेल्या पाहिजेत. आणि जरी विरोधी वकिलांनी या सगळ्या मागणीला विरोध केला, त्यांचं म्हणणं होतं की आता अंतिम सुनावणी सुरू करा, आम्ही खूप दिवस थांबलेलो आहोत, आता परत इतर राज्यांना याच्यामध्ये आणण्याची गरज नाही आहे. पण सुप्रीम कोर्टानं शेवटी ही नोटीस पाठवण्याची इतर राज्यांना मागणी जी आहे ती मान्य केली आणि त्यानुसार आता ही नोटीस जाणार आहे. 8 ते 18 मार्च अशा पद्धतीने वेळापत्रक फॉलो होणार नाहीये. 15 मार्चला पुढची सुनावणी आहे आणि इंदिरा साहनींचं जजमेंट पुनर्विलोकन करायचं
करायचे की नाही बरोबर, म्हणजे आता हा मुद्दा 15 आता मार्चचा कोर्टानं दिवस हा खूप महत्वाचा असणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, ताज्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.